आजचा दिवस देशातील जवळपास 75 लाख अधिक EPS 95 पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक वर्षांपासून ज्यांची वाट पाहत होतात, ज्यासाठी तुम्ही आंदोलन केली, मोर्चे काढले, निवेदन दिली, न्यायालयाच्या फेऱ्या मारल्या, त्या सर्व संघर्षाचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे. केवळ पेन्शनच्या रकमेसंदर्भातला विषय नाही, तर तुमच्या सन्मानाचा, आत्मसन्मानाचा, वृद्धापकाळातील सुरक्षेचा विषय आहे. आजचा संपूर्ण अहवालात आपण हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की सुप्रीम कोर्टाच्या अलीकडेच कारवाईनंतर तयार होणाऱ्या नव्या चौकटीत पेन्शनला 4 वेगवेगळ्या भागात कसे विभागले आहे, कोणकोणत्या श्रेणी तयार होत आहेत आणि साधारणतः कोणाला किती पेन्शन मिळू शकते. देश सूचना ज्या अनेक जे आहेत पेन्शनधारकांसाठी जे आहे लक्षात ठेवा. आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आधीपासून प्रश्न विचारले जात होते की माझा पार्ट कोणता बनेल, माझी सेवा किती 20 वर्षाची धरली जाईल, माझ्या खात्यात दरमहा किती अंदाजे रक्कम येईल. आजची ही स्क्रिप्ट जी आहे आपण त्यांच्यासाठी टाकणार आहोत की ज्यांची पेन्शन संदर्भातली जी काही समस्या होत्या त्यांच्यासाठी. सर्वात आधी पाया समजून घेऊया. आजच्यावर ही नवीन व्यवस्था उभी आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की 4 नोव्हेंबर 2016 रोजी सुप्रीम कोर्टाने EPS 95 संदर्भात एक ऐतिहासिक प्रकरणात निकाल दिला होता. आदेशानुसार वेतन मर्यादेची भिंत आव्हान देण्याचा मार्ग खुला झाला आहे, ज्यामुळे पेन्शनची गणना अत्यंत कमी वेतनावर थांबली जात होती. हा निर्णय अचानक आला नव्हता. यामध्ये अनेक याचिका, युनियन मेहनत आणि पेन्शनधारकाचा अनेक वर्षाचा संघर्ष होता. पण या निर्णयानंतर गोष्ट संपली नाही. EPFOकडून अंमलबजावणीत दिरंगाई, तांत्रिक आक्षेप, वेगवेगळ्या व्याख्या आणि गारलेली हलगर्जीपणा या सर्वांनी मिळून पेन्शनधारकाच्या अनेक अडचणी अनेक ठिकाणी वाढवल्या. याचा परिणाम असा झाला की वेगवेगळ्या राज्यातून आणि संस्थांकडून नवनव्या याचिका पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहोचत गेल्या. हळूहळू प्रकरणाची संख्या 40 पेक्षा जास्त झाली. हे फक्त फायलिंगकडे आकडे नव्हते, तर देशभरातील पेन्शनधारकांखाली खोल असंतोष जे आहे तर त्याचे संकेत होते. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकरण वाढली तेव्हा तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड या मुद्द्यांना गंभीरता ओळखत सांगितलं की 4 नोव्हेंबर 2016चा मूळ निकाल 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता. त्यामुळे नव्या याचिकावर अंतिम निर्णय देखील 3 सदस्य विशेष खंडपीठांनी द्यावा. यानंतर न्यायमूर्ती ललित यांच्या अध्यक्षतेखाली नवीन खंडपीठ तयार झाले, ज्यामध्ये न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती सुधांशु लुधी यांचा समावेश होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या खंडपीठाने EPS 95 संबंधित सर्व प्रकरणाची संयुक्त सुनावणी सुरू केली. कित्येक दिवस दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केले. प्रत्येक सुधारणा जी आहे सर्क्युलर बाईकने तपासण्यात आली आणि शेवटी न्यायालयाचा आपला निर्णय जे आहे राखून ठेवला. आपल्याला काही गोष्टी पेन्शन संदर्भातल्या समजून घ्याव्या लागतील. ती यामध्ये जे आहे एखादा कर्मचारी 2004 आधी निवृत्त झाला असेल, 2006 नंतर निवृत्त झाला असेल किंवा 2014 आधी नंतर निवृत्त झाला असेल, फक्त तारखेच्या नावावर यांच्या वेगवेगळ्या श्रेणीत टाकणे न्यायालयाच्या दृष्टीने योग्य नाही. सुप्रीम कोर्टाने सरकार आणि EPFOला स्पष्ट संकेत दिले की सर्व पात्र EPS 95 पेन्शनधारकांसाठी सन्मानजनक आणि किमान गरिमायुक्त पेन्शन सुनिश्चित केली पाहिजे. यासाठी नोटीस जारी करण्यात आल्या, जेणेकरून सरकार EPFO आपला प्रस्ताव फॉर्म्युला न्यायालयासमोर मांडू शकेल. इथूनच 4 भागांच्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू झाली. आता हा 4 स्तरीय फॉर्म्युला सोप्या भाषेत समजून घेऊया. पुन्हा एकदा आठवण करून देतो की अंतिम अधिकृत गॅझेट नोटिफिकेशन अजून सार्वजनिक झालेले नाही. मात्र जो आराखडा समोर येत होता किंवा येत आहे तो न्यायालयांच्या कारवाईचा अंतर्गत पत्रव्यवहार आणि तयारीवर आधार आहे. यालाच पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 म्हणून समजून घ्या. पार्ट 1 ही श्रेणी त्या पेन्शनधारकांसाठी आहे ज्यांनी EPFO अंतर्गत साधारण 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी पेन्शनास पात्र सेवा दिली, म्हणजे ज्यांची किमान पात्रता पूर्ण केली पण कुठल्याही कारणांनी दीर्घ सेवा करू शकले नाहीत. कंपनी बंद होणे, वैयक्तिक अडचणी येणे, आजार किंवा इतरही कारण त्यामध्ये असू शकतात. आणि यानंतर मात्र आपल्याला जे आहे सध्याच्या व्यवस्थेला या लोकांचे पेन्शन बहुतेक वेळा 1000 वेतन मर्यादा धरून मोजली जाते. या मर्यादेवर 10 वर्षे किंवा कमी सेवेवर साधारणतः 1400 ते 1600 मासिक पेन्शन मिळते. आजच्या महागाईत ही रक्कम अपुरीच आहे. आता पार्ट 1 साठी नवीन विचारधारा अशी आहे की किमान स्तर जोडला तर उचलला जावा, जेणेकरून मर्यादित सेवा दिलेल्या लोकांना काही सन्मान देण्यासाठी आधार मिळावा. नेमके आकडे अंतिम नोटिफिकेशन स्पष्ट होईल, पण दिशा अशीच की तळतळीत स्तरही सुधारण्याची गरज आहे.
पार्ट 2 या श्रेणीत पेन्शनधारक येतात. त्यांची पेन्शन पात्र सेवा 15 ते 25 वर्षे आहे. त्यांनी 1.5-2 दशकाहून अधिक काळ योगदान दिले, पण 30 ते 35 वर्षापर्यंत पोहोचले नाहीत. इथेही गणनेचा आधार सध्या 1000 वेतन मर्यादा धरली जाते. जोपर्यंत कोणी वेगळा हायर पेन्शन ऑप्शन निवडला असेल. प्राथमिक अंदाजानुसार 15 वर्ष सेवा असलेल्या पेन्शनधारकाला सुमारे 3000 ते 3500 रुपये दरमहा, 20 वर्ष सेवा असल्याची 4000 ते 5000, 25 वर्ष सेवा असलेल्यांना 6000 ते 7000 दरमहा. हाच तर पार्ट 1 पेक्षा चांगला, पण आजच्या औषध उपचार आणि राहणीमान खर्चाला तोही पुरेसा नाही. पार्ट 3 ही सर्वात जास्त चर्चेत असलेली श्रेणी आहे. या भागातील पेन्शनधारकांनी पेन्शन पात्र सेवा 30 वर्ष त्याहून अधिक केली आहे. विशेषतः 30 ते 35 वर्ष. त्यांना याच गटाकडून 75,7500 प्लस DA, महागाई भत्ता, पेन्शन देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. अहवालानुसार सुमारे 30 वर्ष असलेल्यासाठी 7000 ते 8000 बेसिक पेन्शनचा अंदाज आहे. 35 वर्ष किंवा अधिक सेवा असलेल्यांसाठी 7000 बेसिक फिक्स DA फॉर्म्युलाच असणार आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, 7500 प्लस DAचा लाभ आपोआप सर्वांना मिळणार नाही. सुरुवातीचे संकेत असे सांगतात की ही सुविधा फक्त त्यांनाच मिळेल ज्यांची प्रत्यक्षात 35 वर्ष किंवा अधिक सेवा पूर्ण केली आहे, ज्यांचे रेकॉर्ड EPFला स्पष्ट आहेत. आता पार्ट 4 बघा, हा सर्वात आकर्षक तर तांत्रिक भाग आहे. ही श्रेणी त्या पेन्शनधारकांसाठी आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर हायर पेन्शन ऑप्शन निवडला किंवा त्यांची प्रक्रिया पूर्ण केली. या पर्यायात कर्मचारी, नियुक्ती दोघेही आपल्या वास्तविक पगारावर पूर्ण योगदान देतात. केवळ 15,000 मर्यादेवर थांबत नाहीत, तर त्यांना पेन्शन देखील वास्तव वेतनाच्या सरासरी असते. पार्ट 4 हा मूलभूत नियम असा आहे की तुमच्या सरासरी प्रत्यक्ष पगाराच्या सुमारे अर्धा भाग पेन्शन म्हणून मिळू शकतो. उदाहरणार्थ, सरासरी पगार 23,000 असल्यास सुमारे 11,000, 25,000 असल्यास 12 ते 13,000, 50,000 असल्यास 24 ते 25,000, 70,000 असल्यास 34 ते 35,000 अशा पद्धतीने तुम्हाला पार्ट 4 मध्ये भेटू शकतात. आणि पार्ट 4 हा EPFO पेन्शनसाठी अत्यंत महत्त्वाची कडी मानली जाते. बरेच जण विचारतात की व्यवस्था ओल्ड पेन्शन स्कीम सारखी आहे का? पूर्णपणे सारखी नाही, पण जिथे सरासरीचा पगाराचा अर्धा भाग पेन्शन म्हणून मिळतो, तो मॉडेल एक प्रकारे सुरक्षितच देतो. फरक एवढाच आहे की ते सर्व काही तुमच्या योगदानाच्या रेकॉर्डवर आधारित असते. आता सर्वात मोठा प्रश्न हे सगळे प्रत्यक्षात कधी लागू होईल? सुप्रीम कोर्टाने आपले काम केले आहे. दिशा स्पष्ट आहे. भेदभावाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता सरकार आणि EPFOची पाळी आहे. ते अंतिम सर्क्युलर कधी काढतात, कोणत्या तारखेपासून लागू करतात, आणि जर पेन्शन वाढली तर एरियस कसा देतात, हे पण आपल्याला पाहावं लागेल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयीन कारवाई अंतर्गत मसुदे आणि मीडिया रिपोर्ट्स आधारित आहेत. अधिकृत गॅझेट नोटिफिकेशन आल्यानंतर स्पष्ट होईल की कोणत्या श्रेणीला कधीपासून लाभ मिळेल. म्हणूनच हा काळ अफवांवर विश्वास ठेवण्याचा नाही, तर तुमची कागदपत्रे नीट सांभाळण्याचं आहे. म्हणून सबस्क्रायबरसाठी खास सूचना, तुमचा सर्व्हिस रेकॉर्ड, EPFO स्टेटमेंट, नियुक्तीने भरलेले योगदान, जॉईनिंग व रिटायरमेंट डेट हे सगळे नीट लिहून ठेवा. हायर पेन्शनसाठी अर्ज केला असेल तर त्याची पावती किंवा स्क्रीनशॉट ठेवा. आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. माहिती इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाटली तर सबस्क्राईब करायला विसरू नका.